नमस्कार मित्रांनो, विजेता कॉर्नर रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये मी आकाश गुंदवले तुमचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्याकडे भूषण तारक हे अल्ट्रा रनर आहेत आणि ते आपल्याकडे आलेले आहेत, ज्यांनी खूप साऱ्या रन्स पळालेल्या आहेत. तर आपण स्वागत करूयात भूषण सरांचं. भूषण सर, तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत. तुमच्या लाईफ जर्नीबद्दल थोडंसं जाणून. सर्वात प्रथम विजेता कॉर्नरमध्ये तुम्ही मला आमंत्रित केलं त्याबद्दल धन्यवाद. भूषण तारक आधी फक्त नाव होतं, त्याच्या मागे पुढे काय नव्हतं. मग असं मी ठरवलं की आपलं नाव पुढे काहीतरी लागलं पाहिजे. मग आता लोक मला द इंडियन अल्ट्रा रनर म्हणून ओळखतात. तर एक लहानपणापासून मी कधी स्पोर्ट्स जर्नीमध्ये नव्हतो, पण जसं तुम्ही म्हटलेत की प्रत्येक व्यक्ती आपल्या व्यवसायामध्ये बिझी असतो, नोकरीमध्ये बिझी असतो, प्रायोरिटी वेगळ्या असतात आणि कुठेतरी व्यायाम मागं राहतो. आणि ज्यावेळेस तो 40मध्ये जातो, 50मध्ये जातो, त्यावेळेस त्याला असं वाटतं की आपण शरीराकडे लक्ष द्यायला हवं. मी बिझनेसमध्ये आहे, खूप अप अँड डाऊन्स होते, स्ट्रेस लेवल खूप होती आणि असं कधीतरी वाटलं की अरे आपण पण जरा फिटनेसकडे लक्ष द्यायला हवं. पण कधी हे लक्षात आलं? हे वयाच्या 29व्या वर्षी 2017ला. ओके. हां. तर झालं असं की सकाळ पेपर वाचत असताना मिलिंद सोमन यांचं एक आर्टिकल आलं होतं, ज्या व्यक्तीने वयाच्या 53व्या वर्षी आयर्नमॅन केलं होतं. आता आयर्नमॅन म्हणजे काय की जी व्यक्ती 3.8 किलोमीटर स्विम करते, ते झालं की 180 किलोमीटर सायकलिंग करते आणि त्याच्यानंतर 42 किलोमीटर रन करायचं असतं तुम्हाला. हे सगळं तुम्हाला सलग करायचं आहे 16 ते 17 तासाच्या आत. तर मग मला एक प्रश्न पडला की युवक म्हणतो आपण, तर खरा युवक कोण? जो व्यक्ती 1 किलोमीटर पण धावू शकत नाही, की ज्या व्यक्तीने 53व्या वर्षी आयर्नमॅन हे टायटल घेतलं. मग मला ती एक गोष्ट कुठेतरी मनाशी लागली की नाही, आपण पण काहीतरी करायला हवं. त्यावेळेस माझं वजन खूप वाढलं होतं, जंक फूड खूप खायचो, बॅड हॅबिट्स होत्या, लाईफस्टाईल बरोबर नव्हती आणि काही 3-4 गोष्टी अशा जुळून आल्यात की मी एक हेडफोनचा ब्रँड लॉन्च केला होता इंडियामध्ये आणि त्यासाठी आम्ही इन्फ्लुएन्सर शोधायचो. ते रनर्स लोक असायचे मोस्टली. तर मग असं विचार केला की अरे ते रनर्स, ब्रँडचं नावच काय होतं? बायसन नावाने आपण ॲमेझॉनवर ते लॉन्च केला होता तो प्रोडक्ट. तर आपण का नाही पळायचं? दुसरा व्यक्ती तो पळतोच आहे, पण आपण का नाही पळायचं? अशा 3-4 गोष्टी जुळून आल्या. मग त्यावेळेस मी एक चॅलेंज घेतलं की आपण 100 दिवसामध्ये 1000 किलोमीटर रन करायचा. ओके. मी एक दिवस रन केला, त्यावेळेस काहीच माहीत नव्हतं. मग 3-4 किलोमीटर मी जाऊ शकलो. गेल्या पहिले हॉटेल शोधलं, पाण्याची बॉटल घेतली, पाणी पिलं, 2 वडापाव खाल्ले, बसचं तिकीट काढून रिटर्न आलो. इथून आमची अशी जर्नी सुरू झाली. त्यावेळेस काहीच माहीत नव्हतं. पण घरी आल्यानंतर मग मी फेसबुकवर गेलो आणि तिथं मी एक मॅसेज टाईप केला, हाय, दिस इज भूषण तारक, आय एम टेकिंग सेल्फ चॅलेंज टू माय सेल्फ टू रन 1000 किलोमीटर इन 100 days. आणि ती पोस्ट मी टाकली आणि डे 1 आज 3 किलोमीटर पळालो. 99 days रिमेनिंग अँड 997 किलोमीटर रिमेनिंग. तर पहिल्यांदा माझ्या मित्रांना वाटलं की अरे हे काय, ह्या वयात कोण पळतं का, हे काय वय आहे का पळायचं? पण हे डिस्क्लोज करण्याचा विचार कुठून आला? कारण हे डिस्क्लोज केलं की म्हणजे ते एकदम कन्फर्म झालं की करावंच लागणार, नाही तर लोक परत चिडवणार. राईट. तर ॲक्च्युली मला एक गोष्ट, म्हणजे काही लोकांचं असं असतं की आपण पहिले एखादी गोष्ट करावी मग जगाला सांगावी किंवा ती जगाला कळतेच ऑटोमॅटिक. माझं असं असतं की कळायच्या आधी अख्ख्या जगाला ढोल वाजून सांगा की मी हे गोष्ट करतोय. त्यामुळे तुम्ही बाउंड राहता एखादी गोष्ट करायला आणि तुम्ही बाकीचे लोक तुम्हाला ट्रॅक करतात, तुम्ही काय करताय काय नाही. परतीचे दोर कापायचे. ब्रेक द बॅक ब्रिज. एक तर 2 गोष्टी होतील, एक तर तुम्ही जिंकाल किंवा हाराल. पण मोस्टली ह्या गोष्टी तुम्हाला ट्रॅक करायला, मोटिवेट करायला मदत करतात. त्यावेळेस खूप साऱ्या मिश्र प्रतिक्रिया होत्या. काही मित्रांनी प्रेरित केलं की अरे नाही तू कर, छान टार्गेट आहे. काही लोक म्हटले की अरे तू नाही करू शकणार, 1000 किलोमीटर म्हणजे पर डे 10 किलोमीटर कधीच न पळणारा माणूस नाही पळू शकत. घरच्यांनाही असं वाटलं की अरे हा व्यक्ती 4 दिवस करेल नंतर परत बंद करेल. असं असतं ना मोस्टली. 1 जानेवारीला आपण टार्गेट घेतो की मी उद्यापासून जिमला जाणार, 4 दिवस जातो, अंग दुखायला लागले की आपण बंद करतो, डोनेशन देऊन परत येतो. डोनेशन देऊन परत येतो. तर मला ह्यावेळेस मी खूप पेटलेलो होतो. मिलिंद सोमन हे मला एक इन्स्पायरर म्हणून तुम्ही असं म्हणू शकता. त्यांच्यामुळं मी तो डिसिजन घेतला. मला पुस्तकं वाचायची खूप आवड आहे, म्हणजे लहानपणापासून मी खूप सारी पुस्तकं वाचत आलो, सेल्फ डेव्हलपमेंटवर असेल, बिझनेसची असतील. तर त्याच्यामध्ये एक गोष्ट मला जाणवली की जे बिझनेसमन असतात तर ते लोक स्वतःच्या तब्येतीकडे काळजी करतात. इलॉन मस्क रोज 10 किलोमीटर रन करतो किंवा 3 कंपन्या सांभाळून किंवा बिल गेट्स असतील, वयाच्या 85 वर्षामध्ये पण ते अजून फिट आहेत. राईट. तर मग माझं टार्गेट होतं की आपल्याला एक मोठा बिझनेसमॅन बनायचं आहे आणि त्यासाठी आपण हेल्दी राहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी हे टार्गेट घेतलेलं आणि ते छान 100 दिवसामध्ये पूर्ण झालं. जवळपास 1100 किलोमीटर मी रन केला 100 दिवसामध्ये. आधी 3 किलोमीटर मी पळू शकत होतो, मग हळूहळू तो नंबर वाढत गेला, 5 किलोमीटर, 7 किलोमीटर, 10 किलोमीटर. मग मला कळायला लागलं की हाफ मॅरेथॉन्स म्हणून एक
गोष्ट असते की तिथं तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. मग मी हाफ मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट करायला सुरुवात केली. तिथे लोक भेटायला लागले, त्यांच्याकडनं खूप साऱ्या गोष्टी शिकायला लागलो. PB म्हणजे काय, पेस म्हणजे काय, किंवा काही प्रॉब्लेम्स असायचे, शिन पेन असायचा, ते कसं रिमूव्ह करायचं, हायड्रेशन कसं, न्यूट्रिशन कसं मेंटेन करायचं, ह्या सगळ्या गोष्टी रन करता करता मी त्यांच्याकडनं शिकत गेलो. नंतर मग कळलं की फुल मॅरेथॉन असते. मग एक दिवस मी ॲक्च्युली सगळ्या गोष्टी नोट डाऊन करतो. पुढच्या वर्षी मला काय काय गोल्स अचीव्ह करायचे आहेत. म्हणजे आय एम अ हॅबिच्युअल गोल सेटर असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे तुम्ही आता जरी मला म्हटलं की मी 2017ची तुम्हाला डायरी दाखवू शकतो की त्यावेळेस मी लिहून ठेवलं की पीपल शुड नो मी ॲज अ अल्टरनर. ओके. हां, तर नाऊ पीपल आर नोईंग मी ॲज अ अल्टरनर. तर ते गोष्ट आपण असं म्हणू शकतो की साध्य केले. तर 2017ला मी असंच निवांत दुपारी बसलो होतो माझ्या ऑफिसमध्ये आणि एक वही घेऊन त्याच्यात मी लिहिलं की अरे लाईफमध्ये आपल्याला काय अचीव्ह करायचं आहे, नाही का, काय अचिव्हमेंट्स असल्या पाहिजे. किंवा जसं मी तुम्हाला म्हटलं की भूषण तारक नाव आलं की लोकांच्या समोर काय आलं पाहिजे, तर त्यावेळेस काहीतरी नाव लागलं पाहिजे पुढे, राईट. तर तसं इंडियन अल्टरनर हे एक मी लिहून ठेवलं. त्याच्यानंतर माझं एक टार्गेट होतं की पीपल शुड नो मी ॲज अ बेस्ट सेलिंग बुक ऑथर. तिसरं होतं की लॉंग टर्म इन्व्हेस्टर, एंटरप्रेनर. ओके. आणि अशा काही गोष्टी, आणि मोटिवेशनल स्पीकर. पुस्तक लिहिलं का नाही? आता माझं काम चालू आहे आणि ह्या वर्षी ते पब्लिश होईल. मग ते म्हणजे फेसबुकला तुम्ही नाही टाकलं? ओके. तर अशा काही गोष्टी मी त्यावेळेस लिहून ठेवलेल्या. तर त्यातला समजा अल्टरनर झालेलं आहे. मग खूप साऱ्या ठिकाणी आता मोटिवेशनल सेशन्स घ्यायला जातो, तर त्याच्यावर पण कंपन्यांमध्ये वगैरे जातो मोटिवेशन स्पीकर. राईट. तर मग ते टार्गेट जे आहे ते आता असं वाढत चाललंय. आता म्हणजे मी विचार केला की सध्या आय एम ऑन मिशन, भूषण ऑन मिशन नावाचं माझं एक मिशन आहे. त्याला #बॉम्ब म्हणून आहे. हां, तर आता हे मिशन म्हणजे काय की आता गेली 7 वर्ष झाले मी रन करतोय. खूप साऱ्या अल्ट्राज रेसेसमध्ये मी पार्टिसिपेट केलंय. एका मित्राने मला विचारलं की तू किती किलोमीटर पळतो डझंट मॅटर नाव, तू किती लोकांना प्रेरित करतो, हे खूप महत्वाचं आहे. आणि ते गोष्ट मला लागली कुठेतरी की अरे हा यार, हे पण एक महत्वाचं आहे. नुसतं माझी हेल्थ चांगली म्हणजे झालं असं नाही. तर मग मी एक मिशन घेतलं. तर करंटली आय एम ऑन मिशन की 10 लाख लोकांना फिटनेस जर्नीमध्ये मला आणायचं आहे. वाह. म्हणजे 1 बिलियन पीपल शुड बी ऑन द फिटनेस जर्नी. आणि तुम्ही बघितलं असेल की डायबिटीज असेल, BP असेल, कॅन्सर असेल, हे सगळे लाईफस्टाईल डिसिजेस आहेत. मान्य आहे की तुम्हाला हेरिडिटरी काही गोष्टी असतात, पण आपली लाईफस्टाईल तशी नाही आहे, आपलं खाणंपिणं तसं नाही आहे. ते जर तुम्ही इम्प्रूव्ह केलं तर डेफिनेटली, जसं तुम्ही आता फायनान्समध्ये आहात आणि तुम्ही SIP सांगतात लोकांना की तुम्ही SIP करा, जेणेकरून तुमच्या रिटायरमेंट एजमध्ये तुम्हाला फायदा होईल. मी म्हणेल की हे व्यायाम इज वन काइंड ऑफ SIP. ॲब्सोल्युटली. तुम्ही आता जर रोज 30 मिनिटं 40 मिनिटं दिले की तुमच्या 60-70 नंतर ते तुम्हाला तुमच्या लाईफ ग्रो करण्यासाठी आणि चांगली क्वालिटी लाईफ तुम्हाला जगण्यासाठी ते तुम्हाला हेल्प करेल. तर सध्या आय एम ऑन मिशन ऑन मिशन. भूषण ऑन मिशन, दॅट्स वाय आय कॉल्ड हिअर इन रिअल हिरो. येस. बिकॉज ते मिशन कळलं पाहिजे. आपले शेजारी सुद्धा आपलं हे भलंच पाहणारी लोक खूप आहेत. आता किती लोकांना पडलंय दुसऱ्याच्या तब्येतीचं काय करायचं, माझं चाललं नाही व्यवस्थित, बरोबर, मी दुसऱ्याचं का बघू. पण भूषण ऑन मिशन, दॅट्स वाय हे खूप छान वाटलं की यार अशी लोक आपल्या आजूबाजूला आहेत जे इतरांच्या हेल्थसाठी. बरं, असं काय ॲक्टिव्हिटी करताय ज्याच्यामुळे हे जे 10 लाख लोक आहेत ते इन्स्पायर होतील, त्यासाठी तुम्ही काय ॲक्टिव्हिटी करताय का? येस. आता कसं आहे की खूप सारे मिथ्स असतात किंवा खूप साऱ्या गोष्टी माहीत नसतात. जसं आता एखादी व्यक्ती पकडली की जी जॉब करते, सकाळी 8 वाजता जाते, रात्री 8 वाजता घरी येते, तर ते म्हणू शकतील की अरे माझ्याकडे वेळ नाही आहे, मी कसं काय वेळ काढणार. पण खरं म्हणजे व्यायाम करायला तुम्हाला जो वेळ आहे किंवा जिथं तुम्ही काम करा तिथे तुम्ही एक्सरसाइज करू शकता. जसं की जिने तुम्ही चढत आले, जिने उतरले, हा एक एक्सरसाइजचा पार्ट झाला. तुम्ही हायड्रेशन व्यवस्थित ठेवलं, 4 लिटर कमीत कमी पाणी तुम्ही रोज पिलात तर तुमची बॉडी हायड्रेटेड राहते, त्रास नाही होत. त्याच्यानंतर तुमच्या खाण्यापिण्याच्या काही गोष्टी चेंज केल्या. जसं आपण काही लोक सकाळी ब्रेकफास्ट स्किप करतात, डायरेक्ट जेवण करतात, किंवा मग तुमच्या जेवणाच्या वेळा बरोबर नाहीत. मी एक काम करतो, मी असं कधी लोकांना सांगत नव्हतो की तुमच्या गुड हॅबिट्स आणि बॅड हॅबिट्स काय आहेत, तुम्ही काय करायला पाहिजे, काय करू नये, असं मी सांगत नाही लोकांना. मी त्यांना एकच सांगतो, एक पेन घ्या, एक पेज घ्या, त्या पेजला फोल्ड करा आणि एक डाव्या बाजूला लिहा की बॅड हॅबिट्स, उजव्या बाजूला लिहा गुड हॅबिट्स. आता तुम्हाला जर वाटत असेल की वडापाव खाणं चांगलं आहे तर तुम्ही ते गुड हॅबिट्समध्ये लिहा. सकाळी उठणं खराब आहे तर तुम्ही ते बॅड हॅबिट्समध्ये लिहा. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही लिहा, मी नाही म्हणत. कारण की काही लोक रात्री त्यांना काम करायला आवडतं, काही लोकांना सकाळी म्हणजे माझ्यासारख्याला तुम्ही जर म्हणाल की तू रात्री 11 वाजता पार्टीला आहे तर मी नाही जाऊ शकत, बरोबर. पण तुम्ही मला म्हटलं की सकाळी 3 वाजता तू ग्राउंडवर आहे तर मी जाऊ शकतो. तर माझ्यासाठी गुड हॅबिट म्हणजे सकाळी लवकर उठणे, प्रत्येक व्यक्तीचं वेगळं असेल. तर असं तुम्ही तुमच्या हॅबिट्स लिहून ठेवा
आणि तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला बॅड हॅबिट्सचा कॉलम कमी कमी करत जायचं आहे आणि गुड हॅबिट्सचा कॉलम तुम्हाला वाढवायचा आहे. 1% मार्जिनल इम्प्रुव्हमेंट नावाचा एक कन्सेप्ट आहे. 1% मार्जिनल इम्प्रुव्हमेंट म्हणजे काय की रोज तुम्ही जर दिवसामध्ये 1% इम्प्रुव्हमेंट केली तर तुम्ही वर्षाच्या शेवटी जवळपास 36.66% इम्प्रुव्हमेंट केलेली असती. आणि ते जर तुम्ही काहीच केलं नाही तर तुम्ही ते डिग्रेड झालेलं असतं. बरोबर. तर आता जसं आता तुम्हाला मी म्हटलं की आता माझं एक नवीन टार्गेट आहे आयर्न मॅन. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला स्विमिंग करायचं आहे, सायकलिंग करायचं आहे, रनिंग करायचं आहे. रनिंग माझा लेग आहे, सायकलिंग पण मी करू शकतो 180 किलोमीटर. सगळ्यात मोठं चॅलेंजिंग आहे माझ्यासाठी स्विमिंग, कारण की मी लहानपणापासून कधीच गेलो नाही आहे. आणि स्विमिंग शिकणे हा एक पेशन्सचा गेम आहे. बरोबर. तर आता गेले मी फेब्रुवारीपासून त्याच्यावर काम करतोय. खूप साऱ्या वेळेस प्रॉब्लेम होतात. तुम्ही प्रयत्न करताय पण इम्प्रुव्हमेंट दिसत नाही आहे. तर डोक्यामध्ये एकच आहे की 1% मार्जिनल इम्प्रुव्हमेंट. आपल्याला फक्त रोज 1% करायचं आहे आणि रोज स्विमिंग पूलवर जायचं आहे. भले तुमचं बॉडी दुखते, झोप झाली नाही आहे, प्रॉब्लेम आहेत, पण तरी स्विमिंग पूलवर सकाळी 6 वाजता तुम्ही असलं पाहिजे. तुमच्या अंगाला स्विमिंगचं पाणी लागलं पाहिजे. जर एक पाण्याचा थेंब रोज दगडावर पडून जर त्याला पडत असेल तर ते दगड चिरतो असं म्हणतो आपण काही वर्षानंतर. म्हणजे एवढा कडक दगडाला जर एक थेंब तुम्हाला हे करत असेल तर तुमची एक सवय, चांगली सवय तुमचं अख्खं आयुष्य बदलू शकते. जसं माझ्याबरोबर घडलं ॲक्च्युली. म्हणजे जेव्हापासून मी रनिंगमध्ये आलो तेव्हापासून माझा माइंडसेट चेंज झाला. छान छान लोक भेटत गेली. म्हणजे आज आपण जे भेटतोय ते रनिंगच्याच माध्यमातून भेटतोय. आपण काहीतरी केलंय म्हणून तुम्हाला किंवा काहीतरी करताय, काही करण्याची इच्छा आहे म्हणून तुम्ही खूप छान लोक भेटले, माइंडसेट चेंज झाला. मी असं म्हणेल की माझी स्ट्रेस लेवल 0 आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. लाईफस्टाईल चेंज झाली, घरच्यांची खाण्यापिण्याच्या पद्धती चेंज झाल्या, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज झाला. तर असे खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट्स रनिंगमध्ये आल्यामुळे झाले. तर असं म्हणतात की मला एक कळलं की हे एक चॅलेंज म्हणून मी चालू केलं होतं, पण ते नंतर मला कळलं की इट्स माय पॅशन. विदाऊट रन आय कॅन्ट लिव्ह. म्हणजे मी कुठेही जातो, मित्राच्या लग्नाला जरी गेलो, म्हणजे सोलापूरला त्याचं लग्न होतं, तर सकाळी 5 वाजता उठून बुटं घालून मी रन करून आलो, मग लग्न अटेंड केलं. किंवा कुठे फिरायला जातो आम्ही वेगवेगळ्या देशांमध्ये. माझं ठरलेलं असतं की दरवर्षी एकतरी देश झाला पाहिजे आपला, कारण की जग खूप सुंदर आहे, खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतात आणि बघायला पाहिजे ते. तर मग तिथेही जातो तर रोज शूज तुम्ही कॅरी करू शकता, रनिंगला काय लागत नाही. बरोबर. आणि मग सकाळी 5-10 किलोमीटर तुम्ही आरामात जरी फिरलात तरी तुम्हाला त्या एरियाबद्दल भरपूर माहिती मिळते. येस. आता 7 वर्षामध्ये माझं असं झालं की माझ्या घरापासून चिंचवड किती किलोमीटरवर आहे, बिग बाजार किती किलोमीटरवर आहे, खडकी रेल्वे स्टेशन किती किलोमीटर आहे, दगडूशेठ गणपती किती किलोमीटरला आहे, हे माझे पाठ आहेत. येस. कारण की हा सगळा आजूबाजूचा एरिया रोज पळायचं असेल. राईट. तर ह्या सगळ्या गोष्टी रनिंगमुळे सुरुवात झाली. पण आधी मी ॲज अ ॲथलीट नव्हतो. मग माझ्या हे रनिंग वगैरे आपण करतोय याच्यासाठी म्हणजे आता तुम्ही सांगितलं की बुवा डाएट, की प्रोटीन्स मेंटेन झाले पाहिजेत, काही विटॅमिन्स असतील, तर कसं ते डाएट प्लॅन कसा असावा एकाच व्यक्तीचा म्हणजे जनरली? आता हे कसं आहे की ॲथलीट घ्याल तर त्याचं डाएट प्लॅन वेगळा असेल. एखादी व्यक्ती आहे की जी ऑफिसला जाते पण त्याचं एक्सरसाइज कमी आहे, हालचाल कमी आहे, मग त्या लोकांचा डाएट वेगळा असेल. पण असं म्हणतात की तुमच्या खाण्यामध्ये, जेवणामध्ये कार्बोहायड्रेट असले पाहिजे, प्रोटीन असलं पाहिजे आणि फॅट असलं पाहिजे. आता एक्झॅक्टली कार्बोहायड्रेट म्हणजे काय, प्रोटीन म्हणजे काय हे माहीत नसतं आपल्याला. आता प्रोटीन म्हटलं तर तुम्ही नॉनव्हेज व्हेज दोन्ही पार्ट आले. मग तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर पनीर आलं, मशरूम आलं, डाळी आल्या खूप साऱ्या, त्याच्यानंतर सोयाबीन आलं, तुम्ही हे घेऊ शकता. नॉनव्हेजमध्ये तुम्ही मग तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे नॉनव्हेज एग्ज आले ते तुम्ही घेऊ शकता. कार्बोहायड्रेटमध्ये पण 2 प्रकार असतात, एक सिम्पल आणि एक कॉम्प्लेक्स. तर सिम्पल म्हणजे काय की जे शुगर आहे, चॉकलेट्स आहेत, बिस्किट्स आहेत, बेकरी प्रोडक्ट्स आहेत, ते अवॉइड करावेत सहसा. तर त्याच्याऐवजी तुम्ही कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट म्हणजे जसं बटाटे झाले, रताळी झाले, ते तुम्ही खाऊ शकता. ते खूप महत्त्वाचे आहेत. खूप वेळा असं म्हणतो की आपण फक्त प्रोटीनच खाल्लं पाहिजे, पण तुमचं माइंड, तुमचं ब्रेन चांगलं राहण्यासाठी कार्बोहायड्रेट, ग्लुकोज खूप महत्त्वाचं असतं. आणि तिथे तुम्हाला त्या माध्यमातून मिळालं, राईट क्वांटिटीमध्ये मिळालं तर तुम्ही फ्रेश राहता दिवसभर. आणि फॅट म्हणजे मग तूप तुम्ही घेऊ शकता. प्रोटीनमध्ये तुम्ही बटर मिल्क पण ॲड करू शकता, दही आहे ते घेऊ शकता. अशा सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन आहे. सगळ्यात महत्त्वाचं सलाड, म्हणजे काकडी, गाजर, टॅमॅटो, बीट ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या जेवणामध्ये असाव्यात. तर एवढं जर तुम्ही केलं, तुम्हाला वेगळं काही करण्याची आवश्यकता नाही आहे. एका सामान्य माणसाने वॉकिंग करावं, रनिंग करावं आणि किती करावं? मी तर लोकांना म्हणतो की रनिंगमध्ये एखादं तुम्ही जर काहीच करत नसेल, एखादा व्यक्ती, तर त्यांनी डायरेक्ट रनिंगमध्ये न येता पहिल्यांदा वॉकिंग चालू करावं. खरं म्हणजे सवयी लावणं हे खूप महत्त्वाचं असतं, राईट. तर तुमच्या बॉडीला सवय लागणं महत्त्वाचं आहे, बॉडीला आणि माइंडला. तर तुम्ही पहिले वॉक करायला चालू करा. सकाळी तुम्ही लवकर उठत नसाल तर सकाळी लवकर उठा.
मग नंतर मग सकाळी लवकर कसं उठणार? मग आता समजा तुम्ही जर उठता 7 वाजता किंवा 8 वाजता आणि मग नाही आता उद्यापासून मी एक्सरसाइज चालू करणार, उद्या मी 5लाच उठणार, मग तुम्ही अलार्म लावाल 5ला उठाल पण हे 2 दिवस होईल, हे कन्सिस्टंट नाही राहणार. त्याच्याऐवजी तुम्ही काय करू शकता, तुम्ही जर 7ला उठता तर त्याच्याऐवजी 6:45ला उठण्याचा प्रयत्न करा. 15 मिनिटं आपण करू शकतो ऍडजस्ट. मग असे 7 दिवस तुम्ही 15 मिनिटं लवकर उठले, मग तुम्ही घराच्या बाहेर या. बरोबर. सूर्य उगवत असेल लगेच व्यायामाला नाही यायचं, म्हणजे सूर्य बघा, मग ती सवय लावा. त्याच्यानंतर मग 10 दिवसानंतर किंवा 5 दिवसानंतर मग तुम्ही 1 किलोमीटर जा. जरा सकाळचं वातावरण खूप छान असतं, थंड हवा असती, हिरवळ असती, त्याच्यानंतर हे सगळे म्हणजे फ्रेश वातावरण असतं, तो तुम्ही अनुभव घ्या. राईट. तुम्हाला जर डोंगरावरला जायचंय फिरायला तर तुम्ही पहिल्या दिवशी डोंगर नाही चढू शकत, पण कमीत कमी तुम्ही गाडी घेऊन डोंगराच्या पायथ्याशी जाऊ शकता, तेवढं करा. इट्स ऑल्सो अचिव्हमेंट. काही न करण्यापेक्षा तुम्ही काही छोटीशी इम्प्रूव्हमेंट, पण मग तुम्ही तुमच्या बॉडीला माइंडला सवय लावताय. मग तुम्ही 3 किलोमीटर 5 किलोमीटर वॉक केला, वॉक करताना पण असा वॉक करा की ज्याने तुम्हाला घाम येईल. त्याच्यानंतर मग तुम्ही रनिंगला चालू करू शकता. मग 1 पोल रन करायचा. आणि रनिंग म्हणजे काय की खूप फास्ट पळणं म्हणजे रनिंग नाही. आपल्या डोक्यामध्ये असतं की मी जर खूप फास्ट पळालो, आपण असं म्हणू शकतो जॉगिंग म्हणू शकतो, जेणेकरून तुम्हाला रन करताना दम लागणार नाही आणि तुम्ही शेजारच्या व्यक्तीबरोबर बोलू शकता. हा तुमचा एक पेस स्पीड असला पाहिजे. तर मग तुम्ही 1 पोल रन करायचा, 1 पोल वॉक करायचा. नंतर काही दिवसानंतर तुमची बॉडी रेडी होईल. त्याच्यानंतर तुम्ही 3 पोल रन, 1 पोल वॉक, मग 1 किलोमीटर रन, 100 मीटर वॉक, नंतर 5 किलोमीटर रन, नो वॉक. ओके. असं तुम्ही करू शकता. मग हळूहळू म्हणजे माझी सुरुवात तशी झाली आहे. म्हणजे मी आधी सगळ्यांनी तशी केली पाहिजे. याच्यामध्ये कसं आहे की आता कसं झालंय, आपलं फास्ट झालंय जग, सगळ्या गोष्टी मला पटकन मिळायला पाहिजे असं असतं. पण मला एक गोष्ट रनिंगनी शिकवली, जी काही गोष्ट करायची तुम्ही ग्रॅज्युअली करा, मग तुम्ही मागं नाही. एकदम तुम्ही वरती गेला तर खाली येण्याचे चान्सेस फास्ट. एकच दिवस जाऊन भरपूर व्यायाम केला तर पुढे 3 दिवस 4 दिवस काहीच करू शकत नाही. पण तेच जर तुम्ही थोडं करत गेले की वर्षाच्या शेवटी किती तुम्ही किलोमीटर कव्हर केला हे तुम्हाला कळत नाही. बरोबर. एक अचिव्हमेंट खूप मोठी असते आणि तुमच्या शरीराला त्रास होत नाही, माइंडला त्रास नाही होत. आणि कसं असतं की तुमच्या शरीराला माइंडला एक सवय लागलेली असते, ती हॅबिट एका दिवसात 2 दिवसात किंवा एका महिन्यात चेंज करणं म्हणजे निगेटिव्हिटी वाढण्याचा प्रकार आहे तो. तुम्ही रोज जिमला जाताय, जिम करताय आणि रोज आरशासमोर येऊन बघताय की अरे काहीच नाही, वजन कमीच झालं नाहीये, मग अशाने काय होईल की तुम्हाला डिमोटिवेशन मिळेल. पण तेच जर तुम्ही म्हणताय की नाही मला रोज जायचंय, मला करायचंय, आणि नंतर खरं म्हणजे फॅट लॉस म्हणा किंवा वेट लॉस म्हणा, ह्या गोष्टी तुम्हाला 60 दिवसानंतर बघायला मिळतात. ओके. पण तुम्ही तेवढे मोटिवेट असले पाहिजे. आता मोटिवेट कसं ठेवणार ना स्वतःला, तर त्यासाठी चॅलेंज पाहिजे. ओके. मग आम्ही लोकांना सांगतो की 100 डेज चॅलेंज घ्या. बरं, ह्याला कोणी म्हणजे विचारणारं पण पाहिजे ना, नाहीतर मी घेतलं चॅलेंज, खातोय पितोय झोपतोय. मग याच्यासाठी तुम्ही सोशल मीडिया हे खूप चांगलं प्लॅटफॉर्म आहे. जसं मी केलं, तुम्ही सोशल मीडियाला पोस्ट टाका आणि दररोज टाकायचे बाबा एवढं केलं आज मी, म्हणजे तुम्ही ट्रॅकेबल आहेत. म्हणजे ह्या पोस्टमुळे काय झालं की खूप सारे लोक मला ट्रॅक करत होते, खूप सारे लोक मोटिवेट झाले. ज्या दिवशी शेवटी मी 100 किलोमीटर 100वा दिवस होता त्यावेळेस 2 दिवस कंटिन्युअस फोन मेसेजेस चालू होते. आता मी कॉंग्रॅच्युलेशनचे, कारण की मी कुठला मोठा इव्हेंट केला नाही, कुठल्या ऑलिम्पिक जिंकलो नाही, गोल्ड मेडल जिंकलो नाही, पण मग लोक 2 दिवस झाले मला फोन का करतात, मेसेज का करतात, कारण की ते तुम्हाला ट्रॅक करत होते. ते पण तुमच्या ट्रान्सफॉर्मेशन जर्नी मधले ते पार्ट होते. एक्झॅक्टली. आणि ते तुम्हाला क्लोजली, तुम्हाला असं वाटतं की लोक बघत नाहीत पण लोक बघतात तुम्हाला. फॅन्टास्टिक. तर मला असं वाटतं की तुम्ही कुठलेही टार्गेट घ्या, मी फक्त रनिंग रिलेटेड नाही म्हणत. तुम्हाला असं वाटतं की लाईफमध्ये तुम्हाला एखादी गोष्ट अचीव्ह करायची आहे, टफ आहे, तर यू शुड पोस्ट ऑन द सोशल मीडिया. एक खूप चांगलं प्लॅटफॉर्म आहे, फुकट आहे आणि सगळे ॲक्सेस करतात. मी कुठेतरी ऐकलं तर ब्रेक द बॅक ब्रिज, ते हिटलरनी सैन्य सोडलं की कुठेतरी ते हारायला लागले, तर ते मध्ये एक ब्रिज होता, तर हिटलरने तो ब्रिज तोडून टाकला आणि त्यांना सांगितलं की आता मरा किंवा जिंका. राईट. तर परतीचे सगळे दोर जर कापले तर माणूस जिंकतोच. आणि निंदकाचं घर असावं शेजारी, आणि निंदकाला जाऊन सांगायचं बाबा मी असं करणार आहे. राईट. तो जास्त ट्रॅक करतो, जास्त ट्रॅक करतो. म्हणजे मी एक ऑब्झर्व केलंय किंवा तुम्ही बघितलं असेल की ज्यावेळेस तुम्ही एखादं अनअचिव्हेबल गोल्स असेल, म्हणजे लोकांना असं वाटतं की खूप अवघड आहे, तर ज्यावेळेस तुम्ही टाकता किंवा लोकांना सांगता तर ते पहिल्यांदा त्यांची रिएक्शन असते की तू नाही करू शकत. राईट. मग तरी तुम्ही करता, मग लोक सिरियसली ते बघतात, मग म्हणतात की अरे हा वेळ आहे, हा काय मला नाही वाटत काय होणार आहे, पण हा विनाकारण वेळ वाया घालवतोय, पैसा वाया घालवतोय. पण तिसऱ्या फेजमध्ये तरी तुम्ही कन्सिस्टंटली करताय, तर मग ते तुम्हाला आहे ना म्हणतात अप्रिशिएट करायला. आणि ज्यावेळेस तुम्ही सक्सेस होतात तर त्यावेळेस ते म्हणतात की मला माहित होतं की तू हे करू शकतोस.
तर ह्या फेज सगळ्याच गोष्टींमध्ये, सगळ्या ठिकाणी, बिझनेसमध्ये आहे, तुमचे कुठल्या तर पर्सनल काही गोल्स असतील त्याच्यामध्ये आहे. ज्यावेळेस तुम्ही लोकांना पहिल्यांदा सांगतात तर पहिले तर घरातलेच लोक तुम्हाला म्हणतात की तुम्ही नाही करू शकत. हो. पण नंतर मग तेच तुम्हाला हेल्प करतात. एक्झॅक्टली. सो आता हे अल्ट्रा रनिंगबद्दल झालं. हे कुठले प्लॅटफॉर्म आहेत? समजा जर तुमच्यासारखं शिकायचं किंवा पार्टिसिपेंट करायचं, असे कोणते ग्रुप किंवा खरं म्हणजे मॅरेथॉन म्हणजे काय की 42.124 किलोमीटर पळणे, याला मॅरेथॉन म्हणतात. बरं. मग हे मॅरेथॉन्स खूप साऱ्या ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी होत असतात. हो. आता पावसाळा संपलाय, जसं उन्हाळा संपतो तसं तुमचे मॅरेथॉन सुरू होतात वेगवेगळ्या ठिकाणी. तुम्हाला ते टाउनस्क्रिप्टला कळतात किंवा फेसबुकला कळतात की ही मॅरेथॉन आहे. मग सुरुवात 10 किलोमीटरपासून. 10 किलोमीटर त्याच्यामध्ये वेगवेगळे कॅटेगरीज असतात. काही 5 किलोमीटरचे असतात, म्हणजे बिगिनर्स आहेत, किंवा फॅमिली रन्स असेल तर ते 3 किलोमीटरपासून चालू होतात. 3 किलोमीटर, 5 किलोमीटर, 10 किलोमीटर. मग हाफ मॅरेथॉन म्हणजे काय, 21 किलोमीटर तुम्ही पळाले तर हाफ मॅरेथॉन म्हणतात, आणि 42 पळाले तर फुल मॅरेथॉन म्हणतात. तर ह्या कॅटेगरी असतात जवळपास. तर मोस्टली 21 किलोमीटरच्या खूप साऱ्या होतात, 42च्या खूप कमी असतात. आणि मग त्याच्या पुढे एक कन्सेप्ट असतो तो म्हणजे अल्ट्रारनर. अल्ट्रारनर म्हणजे काय की जे 42 किलोमीटरपेक्षा जास्त पळतात त्यांना अल्ट्रारनर म्हणतात. ओके. तुम्ही 240 किलोमीटर, 250 किलोमीटर हे तुमचं वन टाइम रनिंगचं हायेस्ट माझा डिस्टन्स आहे. आणि तुम्ही ते रणवारी नावाचा जो कन्सेप्ट आहे तो नक्की काय होता आणि कसं सुचला आणि काय त्याच्या मागचं तुमचं? जसं मी तुम्हाला म्हटलं, 2017ला मी पहिल्यांदा लिहिलं की मी 100 दिवसात 1000 किलोमीटर पळणार. मग डिसेंबरला एक मित्र म्हटला की तो म्हणला तू फुल मॅरेथॉन का नाही पळत. मग 2018ला डिसेंबरच्या 2017ला मी डायरीमध्ये लिहून ठेवलं की मला काय काय करायचं आहे. मग मला तर अल्ट्रारनर व्हायचं, तर मी ते लिहून ठेवलेलं. म्हणजे 50 किलोमीटरची एक रेस करायचं असं माझ्या डोक्यात होतं. मग 2018च्या जानेवारीमध्ये मी टाटा मुंबई मॅरेथॉन, ही भारतातली खूप फेमस मॅरेथॉन आहे, सगळ्यात मोठी असती, 50-60 हजार लोक असतात पळायला, पूर्ण भारतातून जगातून तिथे लोक येतात पळायला. तर मी त्याला रजिस्टर केलं, ती पूर्ण केली. मग फेब्रुवारीमध्ये टाटा अल्ट्रा नावाची लोणावळ्यामध्ये असते, ती रेस पूर्ण केली. नंतर मग मला लडाख मॅरेथॉनबद्दल कळलं. मग मी सप्टेंबरमध्ये लडाख मॅरेथॉन पूर्ण केली. त्यानंतर मग आता तर नुसतं 50 किलोमीटर करून अल्ट्रारनर म्हणणं मला आवडत नव्हतं. असं वाटतं की 100 किलोमीटर केलं की छान वाटतं सांगायला, अरे मी 100 किलोमीटर पळालो आहे नॉनस्टॉप. मग त्यावेळेस पुणे अल्ट्रा नावाची एक रेस होती, ती नोव्हेंबरमध्ये मी पूर्ण केली. आणि ह्या सगळ्या 2018मधल्या केलेल्या रेसेस आहेत. मग भारताच्या बाहेर 161 किलोमीटर म्हणजे 100 मैल मोजतात, मैलमध्ये मोजतात, किलोमीटर नाही. मग म्हटलं यार आपण पण मैलमध्ये करायचं, 100 मैल्स हे आपल्या पुढे लागलं पाहिजे. आणि त्यावेळेस कॉम्रेडबद्दल कळालं. मग जी साऊथ आफ्रिकेमध्ये असते, 90 किलोमीटरची रेस असती, विच इज द टफेस्ट रेस आणि व्हेरी पॉप्युलर रेस. मग मी 2019मध्ये पुन्हा काय काय करायचं ते लिहून ठेवले. मग टाटा मुंबई मॅरेथॉन असेल, टाटा अल्ट्रा असेल, कॉम्रेड मॅरेथॉन असेल. मग कॉम्रेड केल्यानंतर लगेच 2 महिन्यांनी खारडुंगला चॅलेंज केलं 72 किलोमीटर. त्याच्यानंतर पुढच्या 2 महिन्यांनी 100 मैलची रेस पूर्ण केली. हे झालं 19मधले. आता 161 झालेलं आहे, पण त्याच्या पुढं अशा रेसेस नव्हत्या कुठल्या. ओके. आणि ज्यावेळेस मी 2017ला आहे ना रन चालू केला, त्यावेळेस वारीचे दिवस होते. त्यावेळेस माझ्या डोक्यात आलं होतं की अरे यार आपण आळंदी ते पंढरपूर पळत जाऊ शकतो. बरं. पण मग त्यावेळेस कसं की आज आपण 40 किलोमीटर पळालो, मग रेस्ट घेतला, मग असं 6 दिवसामध्ये आपण करू. पण 2018ला मग मी अल्ट्रारनर झालो, 100 किलोमीटर पळू शकत होतो. मग असं विचार केला की यार आपण 80-80चे 3 दिवस करू. बरं. मग मी मित्राला फोन केला की अरे मी आणतून पंढरपूरला पळत येतोय. तो म्हटला ये वेलकम, तो पंढरपूरला राहतो. पण त्यावेळेस कॉम्रेड असल्यामुळे 2018ला मी करू शकलो नाही. 2019ला कॉम्रेड आणि आषाढी एकादशी तो महिना एकच असतो, त्यामुळे त्यावेळेस जाऊ शकलो नाही. मग 2020ला ठरलं की आता मी जाणार. मग त्यांना फोन केले, ते म्हटलं रे तू काय येत नाही, तू नुसतंच सांगतो की मी येतो. आणि मी सगळं असं तयारीत होतो, तर लॉकडाऊन सुरू झालं. मग 2020ला वारी झाली नाही. बरोबर. 2021ला पण लॉकडाऊन होतं, पॅन्डेमिक होतं, सगळे बंद होतं. पण ह्यावेळेस मी ठाम होतो की नाही, मला ह्यावेळेस काही करून मला आळंदी ते पंढरपूर पळत यायचं आहे. मग मी काय केलं, जानेवारीमध्ये एक डायरी केली आणि मी रोज लिहून ठेवायचो, भूषण तारक, हाय दिस इज भूषण तारक, मी ह्या तारखेला 240 किलोमीटर रन आळंदी ते पंढरपूर पळत पूर्ण केलेला आहे. असं मी जानेवारीपासून एंड रिझल्ट लिहित होते. एंड रिझल्ट मी रोज लिहायचो. मग माझे रोज ते पानं भरत होते की म्हणजे केलंय. किती वेळा लिहित होतं? 1 जानेवारीपासून जून पर्यंत रोज एकदाच लिहायचो. असं मी 6 महिने ते केलं. मग ते माझ्या माइंडमध्ये मी ते होतं की अरे नाही मला करायचंच आहे. आणि त्यावेळेस मग परमिशन्स नव्हत्या, आणि ही गोष्ट मी मित्रांना सांगितलं. मग एक 5-6 मित्र आमचे रेडी झाले की अरे मी पण, ते पण अल्ट्रारनर आहेत, आम्ही पण करू. मग तो एक इव्हेंट झाला.
मग आम्हाला सपोर्टला 17-18 मित्र होते, त्यांच्या 2-3 गाड्या होत्या. मग असे एक आमची 27-28 लोकांची टीम जमली. कसं करायचं, काय करायचं, होईल नाही होईल, प्रॅक्टिस नाही आहे, पण ते मनाशी ठरलं होतं की काही झालं तरी आपल्याला जायचं आहे. आणि मग आम्ही ती 250 किलोमीटर 2021ला आम्ही ती पूर्ण केली. 66 तास आम्ही पळत होतो, त्यातले 60 तास आम्ही रन केला आणि 6 तास आराम केला, रेस्ट केली होती. तर अशा प्रकारे रणवारीला सुरुवात झाली. आता हे रणवारीचं 4थं वर्ष आहे आणि दरवर्षी जातो आम्ही आणि दरवर्षी लोक वाढत चाललेत. मग दुसऱ्या वर्षी 17 लोक होते, तिसऱ्या वर्षी 27 लोक होते, आता पुढचं 5वं वर्ष आहे. तो एक मोठा इव्हेंट करायचं चाललंय आमचं. फंटास्टिक. याला काय मीडिया कव्हर वगैरे मिळाले? हो, स्पॉन्सरशिप मिळते? स्पॉन्सरशिप आहे, मीडिया कव्हर आहे. ओके. बरं, मला एक सांगा, तुम्ही खारदुंगला केलं, कॉम्रेडबद्दल तर मला जास्त माहीत नाही आहे, किंवा लडाखची मॅरेथॉन तुम्ही पाहिलात, एवढ्या हाय अल्टिट्यूडला काय प्रिकॉशन्स घ्यावे लागतात किंवा काय त्रास होतो? खरं आहे, ॲक्च्युली एक चॅलेंज आहे. खरं म्हणजे तिथं जे लोक फिरायला जातात त्यांना त्रास होतो. तिथे तुम्हाला जाऊन पळायचं आहे आणि ते पण हाय अल्टिट्यूडला पळायचं आहे, ऑक्सिजन लेवल कमी आहे, म्हणजे समुद्र सपाटीपासून 50% ऑक्सिजन कमी असतं. तर हे खरं रिअल चॅलेंज आहे तुमच्यासाठी. तर माझी ती खूप इच्छा होती की अरे आपण ते जाऊन करावं. आणि तिथं आमच्याबरोबर रनिंगला आर्मीतले, एअरफोर्समधले ते पण जवान्स असतात, तर त्यांच्याबरोबर रन करण्याची एक मजा वेगळी असते. अख्ख्या भारतातून लोक आलेले असतात, तर एक क्रीम लेअर असतो तो. तर हे मी जसं तुम्हाला सांगितलं तसं लिहून ठेवलेलं. तिथं एक चॅलेंजेस असं असतं की तुम्ही 10 दिवस आधी तुम्ही जायला पाहिजे किंवा तुमच्या रेसच्या कॅटेगरीनुसार. आणि मग तिथं अक्लमटाईज हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. तर तुम्ही जर प्रॉपर अक्लमटाईज झाले, हायड्रेशनचं व्यवस्थित तुम्ही सपोर्ट म्हणजे त्याच्यावर फोकस केला, तर तुम्ही ती रेस करू शकता. आणि त्याला जवळपास आधी तुम्हाला एक 5-6 महिने प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे. तुमची बॉडी, माइंड त्यानुसार तुम्हाला रेडी करणं महत्त्वाचं आहे. विदाऊट प्रॅक्टिस जाऊन तुम्ही तिथं रन नाही करू शकत. ओके, व्हेरी नाईस. आता मला थोडंसं तुमच्या हे अक्षर किंवा हस्तलेखन याच्यामध्ये तुम्ही गुरु आहात किंवा आज 5-1 हजार लोकांना तुम्ही हेल्प केलेले आहे. तर हे तुमचं हस्ताक्षर चांगलं होतं म्हणून इकडं आलात का कुठेतरी काहीतरी तुम्हाला कोर्स मिळाला किंवा काय झालं नंतर ते चांगलं झालं तुम्हाला वाटलं हेल्प करावं म्हणून तुम्ही इकडे आलात? ॲक्च्युली हा एक असाच इन्सिडेंट होता की जसं मला मी सांगितलं, लहानपणापासून मला पुस्तकं वाचायची खूप आवड आहे. आणि 8वी-9वीत असतानापासून मी एंटरप्रेनर्स लोकांचे इंटरव्ह्यू ऐकायचो टी व्हीवर. आणि असं इच्छा होती की आपण पण जेव्हा मोठे होऊ त्यावेळेस एक मोठा बिझनेस म्हणून लोकांनी आपल्याला ओळखावं. तर कॉलेजला असताना कॅम्पसमध्ये माझं सिलेक्शन झालं MBAला असताना आणि मी जॉबला लागलो. 1 वर्ष मी जॉब केला. जर्मनची कंपनी होती, त्यांचं मार्केटिंग बघायचं पूर्ण. पण असं मनामध्ये एक सर असायची की तिथे सगळं छान होतं, तुमचे रिपोर्टिंग CEO ला होते, MDना होते, केबिन होती, कम्फर्ट होतं, पेमेंट चांगला होता, सिक्युरिटी होती, सगळं होतं जसं जॉबसाठी लागतं ते सगळ्या गोष्टी होत्या. पण एक बिझनेसचं जे माझं मन होतं ते मला कायम टोचत होतं की नाही, यू मेड फॉर बिझनेस नॉट फॉर जॉब. आणि एक दिवस असं आमची मिटिंग झाली आणि मी जॉब सोडून दिला 5 मिनिटात डिसिजन घेऊन. त्यांना मी सांगितलं की आय वॉन्ट टू बिकम अ एम्प्लॉयर नॉट अ एम्प्लॉई, आय वॉन्ट टू रिमूव्ह द टॅग ऑफ एम्प्लॉई. मग त्यावेळेस मला माहीत नव्हतं की काय करायचं आहे काय नाही. पण एवढं होतं की मी खूप पुस्तकं वाचले होते, त्यामुळे खूप साऱ्या आयडियाज होत्या आणि माझ्याकडे काही स्किल्स आहेत जेणेकरून मी काही ना काहीतरी करून पैसे कमवू शकतो. मग जॉब सोडला, पेमेंट येणं बंद झालं, घरच्यांकडनं पैसे घ्यायचे नव्हते मला. मग माझ्या जॉबमधून मी काही पैसे सेव्ह केले होते, तर त्या पैशामध्ये आपण काय करू शकतो. आणि कमीत कमी माझा एक फंड असतो की कमी भांडवलामध्ये जास्त प्रॉफिट अर्न करायचा. आणि 2 गोष्टी आहेत, टाइम फ्रीडम आणि फायनान्शियल फ्रीडम. त्याच्यावर मी गेले 2012 पासून मी जेव्हा काम करतोय, तर मी अशा प्रकारे बिझनेस बघतो की ज्याच्यामध्ये मला वेळ मिळेल, पैसे पण मिळतील, मला जास्त बिझी होणार नाही, याची प्रिकॉशन घेते, पैसे पण जास्त मिळतील, लायबिलिटी नाही पाहिजे. मग असं काय करता येईल असं मी शोधत होतो. मग मी गाडीला किक मारायचो आणि पूर्ण पुणे फिरायचो. मग जिथे एक्झिबिशन्स असायचे किंवा काही गोष्टी असायच्या, मग ते मी इंजिनिअरिंगचे एक्झिबिशनला अटेंड करायचो. मी तसं फार्मसिस्ट, पण इंजिनिअरिंगच्या एक्झिबिशनला अटेंड करायचो, टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या एक्झिबिशनला अटेंड करायचो. सकाळ पेपर उचलायचो, बघायचो कुठले आज कुठं काय एक्झिबिशन्स आहेत, जाऊन यायचो. मग एका टूर्स अँड ट्रॅव्हलच्या एक्झिबिशनमध्ये सगळे टूर्सचे काउंटर्स होते आणि एकच व्यक्ती हँडरायटिंगचा होता. मग ते जरा अट्रॅक्टिव्ह होतं नाही का, कारण की अरे सगळे टूर्स चालू आहे, हँडरायटिंगचं काय सांगतोय. मग सगळे लोक त्याच्याकडे जायचे. मग मी पण गेलो. मग त्यांनी मला म्हटलं की सर तुमचं 7 दिवसामध्ये हँडरायटिंग इम्प्रूव्ह करून देतो. म्हटलं आय एम नॉट इंटरेस्टेड इन हँडरायटिंग इम्प्रूव्हमेंट, माझं अक्षर खूप छान आहे, पण तुझ्याकडे बिझनेस काय ऑपॉर्च्युनिटी असेल तर सांग. मग ते म्हटलं 3 दिवसांनी या, आपण बोलूया त्याच्यावर. मग आम्ही 3 दिवसांनी त्यांच्यावर मिटिंग केली. मला त्यांचं प्रपोजल आवडलं
मग माझा एक भाऊ होता, तो पण MBA करत होता. मग मी त्याला मोटिवेट केलं की अरे आपण जॉब नाही करायचा, आपण बिझनेसच करायचा. मग तो कुठल्याच कॅम्पसला बसला नाही. मग त्यांनी थोडे पैसे टाकले, मी थोडे पैसे टाकले, 20,000 रुपये आम्ही इन्व्हेस्टमेंट केली. 40,000 आम्ही क्लास चालू केला. त्यावेळेस ओलेक्स नावाने आम्ही क्लास चालू केला. तर ओलेक्स का, ओमेगा लर्निंग एक्सलन्स इन्स्टिट्यूट. ओके. आणि त्यावेळेस OLX.in खूप फेमस होतं. मग आम्ही त्याच्यामध्ये टाकला, कारण की ब्रँड नेम लोकांच्या डोक्यामध्ये असतो. मग आपलं OLX पण लोकांपर्यंत पोचायला मदत झाली आम्हाला. मग आम्ही त्याच्याकडे ते शिकून घेतलं की कसं शिकवायला पाहिजे आपण हँडरायटिंग. आणि आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे आम्ही 14 एप्रिल 2013 आम्ही क्लासेस सुरू केले ते आणि प्राधिकरणात चालू केले ते. आणि जसं आम्ही मार्केटिंग केलं तर तसे खूप सारे लोकांचे कॉन्टॅक्ट्स आले, कॉल आले आणि आम्हाला कळलं की अरे हे चालू शकतं. पण परत प्रश्न होता की ABCD शिकून तुम्ही पैसे कमवताय नाही का? म्हणजे तुम्ही D.Pharm केलं, B.Pharm केलं, MBA केलं आणि तुम्ही मुलांचं हँडरायटिंग इम्प्रूव्ह करताय. पण त्याच्या मागचे फायनान्स चांगले होते ॲक्च्युली, म्हणजे फायनान्शियल मॅथमॅटिक्स चांगलं होतं. त्यामुळे मग आपण ते चालू ठेवलं. मग काही दिवसानंतर भावाला थोडं जॉबचं करायची होती, इच्छा होती. मग तो जॉबकडे वळाला आणि मी बिझनेस सांभाळला. आताही बिझनेस चालू आहे? आता तो चालू. आता कुठे चालू आहे? भोसरीमध्ये चालू आहे आणि आपलं ऑनलाईन पण आहे. म्हणजे ऑनलाईन रेकॉर्डेड प्रोग्राम. रेकॉर्डेड प्रोग्राम्स आहे. ते रेकॉर्डेड प्रोग्राम पाहून पण हँडरायटिंग इम्प्रूव्ह करू शकता. ओके. मग आपल्याकडे ते कसं आहे तुमच्याविषयी, समजा ते हँडरायटिंग इम्प्रूव्ह व्हायचं तर माझ्या मुलांचं करायचं आहे, तर मी तुमच्याशी कसं संपर्क साधायचं किंवा कसं ते करायचं? तुमचं काही युट्यूब चॅनल वगैरे? युट्यूब चॅनल आहे आपलं, पण आता ते अजून इनिशियल स्टेजला आहे. आमची वेबसाईट आहे, त्याची तुम्हाला मी लिंक्स तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण बघू शकता. काय नावाने आहे तुमचं वेबसाईट? अमेझिंग हँडरायटिंग कोर्स नावाने आहे. अमेझिंग हँडरायटिंग कोर्स नावाने आहे. ओके. हब वगैरे आहे? हब आता म्हणजे चालू करतो आम्ही त्याच्यावर काम अजून. ओके ओके. क्लास प्लस वगैरे असे काय ॲप्स आहेत? तर ॲक्च्युली आता हे कसं आहे की ऑफलाईनमध्ये 2 दिवसाचं वर्कशॉप असतं, आपण फक्त 2 दिवसात हँडरायटिंग चेंज करतो. ओके. हां. मग आम्हाला समजा ऑफलाईनच करायचं असेल, ऑनलाईन कोर्सेस घेऊन तर आम्हाला पोरं करतील नाही करतील माहीत नाही आहे. तर ऑफलाईन करायचं असेल तर भोसरीमध्ये आपलं वर्कशॉप आहे, तिथे कंडक्ट करतो आपण. सॅटर्डे संडे असतात 2:30 ते 5:30 वाजेपर्यंत. शनिवारी 3 तास, रविवारी 3 तास, असं 2 दिवसामध्ये तुमचं हँडरायटिंग पूर्ण चेंज करतो आपण. किती फीस घेता तुम्ही त्याला? 2,000 रुपये चार्ज करतो आपण. ओनली? त्यात सगळं मटेरियल वगैरे आम्ही प्रोव्हाइड करतो. तुम्हाला सोबत काय यायची आवश्यकता नाही आहे. मनी बॅक गॅरंटी आहे. अक्षर नाही सुधारलं तर? अक्षर नाही सुधारलं तर पैसे परत. मला पण यायला लागतंय. नाही, माझं अक्षर खूपच खराब आहे, माझंच मला कधी कधी वाचता येत नाही. आपल्याकडे डॉक्टर, इंजिनियर, जज, पुणे युनिव्हर्सिटीतले लेक्चरर, बँक मॅनेजर, 10वीतले विद्यार्थी, 12वीतले विद्यार्थी, MPSC UPSCचे विद्यार्थी, हे सगळे लोक येतात आपल्याकडे. तर आत्ता आमच्याकडे लहानात लहान 8 वर्षाचा मुलांपासून तर 72 इयर्सचे आजोबांपर्यंत सगळे लोकांनी आपल्याकडे. पण असं काय अमेझिंग कोणाचा फीडबॅक की हँडरायटिंग चांगलं नव्हतं म्हणून ग्रोथ थांबलेली होती आणि हँडरायटिंग चांगलं झालं? आता ॲक्च्युली जसं तुम्ही सांगितलं, म्हणजे प्रश्न विचारले तसे प्रश्न मला पण पडतात की आता एखादा इंजिनियर व्यक्ती आहे किंवा एखादा HR व्यक्ती आहे, जॉब करतात, पेमेंट चालू आहे, त्यांना हँडरायटिंगची काय आवश्यकता? मी त्यांना विचारतो की असं काय झालं की तुम्ही हँडरायटिंगसाठी माझ्याकडे आलात? तर ते म्हणतात की आता समजा HR आहे तर त्यांना सर्टिफिकेट्स लिहायचे आहेत, तुम्ही खूप छान काम केलंय पण अक्षर खराब आहे. मग ते एवढं तुम्ही चांगलं काम करताय, सर्टिफिकेटवर नाव लिहायचं, पण तुमचा खराब अक्षरामुळे त्या सर्टिफिकेटची व्हॅल्यू कमी होते किंवा त्यांचा कॉन्फिडन्स कुठेतरी कमी होत आहे. तुम्ही बँकेमध्ये मॅनेजर आहात किंवा तुम्ही क्लायंट्स डील करताय, समोर क्लायंट बसलेत आणि तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे, पण तुमचं खराब अक्षरामुळे तुम्हाला असं वाटतं की क्लायंट काय विचार करेल. बरोबर. किंवा एखादा इंजिनियर होते माझ्याकडे, ते म्हटले की लहानपणापासून मला खूप छळले म्हटले शिक्षकांनी, घरच्यांनी, कंपनीमध्ये पण. तर मला ह्या लोकांना दाखवायचं की माझं हँडरायटिंग इम्प्रूव्ह होऊ शकतं. आणि 4 वर्षानंतर त्यांचा फोन आला मला की सर थँक्यू. मी म्हटलं कशाबद्दल? तर ते म्हटले की आज आमच्या कंपनीमध्ये आमच्या साहेबांनी मला बोलून घेतलं की हे काय सगळे जे नावं लिहिले हे तूच लिहिले असेल, कारण की सगळ्या कंपनीत तुझंच हँडरायटिंग चांगलं आहे. अरे वा. किंवा 10वी 12वीतले विद्यार्थी असतात ज्यांना कसं असतं की हँडरायटिंगमुळे तुमची पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट होती. ज्यावेळेस तुम्ही एक्झाम देता, आत्ता पण इंडियामध्ये आपला पेपर रिटन एक्झाम्स असतात, तर त्यावेळेस तुम्ही ॲज अ पर्सन म्हणून तुमच्या हँडरायटिंगमुळे पुढचा व्यक्ती तुम्हाला जज करतो. आणि तुमचं हँडरायटिंग जर चांगलं असेल तर तुम्ही काय लिहिले हे पुढच्या व्यक्तीला कळेल, पेपर प्रेझेंटेशन व्यवस्थित असेल तर मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक सब्जेक्टला कमीत कमी 2 ते 4 मार्क वाढतात. जास्त वाढत असतील सर, कारण मी जर परफेक्ट उत्तर लिहिलं आहे पण ते हँडरायटिंगमुळे समोरच्याला तो वाचताच येत नाहीये तर तू मार्क्स कसे देईल? राईट.
तर असं तुम्ही तुमचे 2 ते 4% वाढायला तुम्हाला हेल्प होती फक्त हँडरायटिंगमुळे आणि पेपर प्रेझेंटेशनमुळे. मग आम्ही थोडं ते काही न्यूज आर्टिकल बघितले, काही रिसर्च केला. US मध्ये 10 लोकांमागे 7 लोकांचं हँडरायटिंग खराब आहे. काही लोक असे आहेत की त्यांना स्वतःचं अक्षर काय आहे ते वाचता येत नाहीये. आणि आता काय झालं की टेक्नॉलॉजी आहे, राईट. लोकांचं असं म्हणणं आहे की आता ह्या वाढत्या टेक्नॉलॉजीमध्ये हँडरायटिंगचा काय संबंध. पण तुम्ही ज्यावेळेस टाईप करता त्यावेळेस समजा ए टाईप करायचं आहे तर आपण फक्त ए प्रेस करतो, तुमचं ब्रेन तेवढं काम करत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही लिहिता, ए काढता, त्यावेळेस तुमचं हँड आय ब्रेन कोऑर्डिनेशन असतं, त्याला मोटर सिस्टीम म्हणतात, तर ती तुमची ॲक्टिव्हेट होती. तुम्ही प्लॅनिंग करताना वही आणि पेन घेतलं तर ते जरा प्लॅनिंग छान होतं रॅदर दॅन तुम्ही कम्प्युटरवर टाईप केलेलं असेल. ज्या गोष्टी तुम्ही लिहिता त्या तुमच्या ब्रेनमध्ये प्रिंट होतात असं म्हणतात. आणि खूप सारे फायदे आहेत. म्हणजे हे फक्त तुम्हाला मी काहीच ॲडव्हान्टेजेस सांगितले आहेत, तसे खूप सारे ॲडव्हान्टेजेस हँडरायटिंग चांगलं असल्यामुळे. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो माझं स्वतःचं. बँकेत गेलो होतो, पेमेंटची स्लिप भरली आणि मी लाईनीत उभं राहिलो. 20-30 लोक होते लाईनीमध्ये. जसं माझा नंबर आला मी त्यांना कॅशियरला ती स्लिप दिली. मग कॅशियरने बघितल्याने विचारलं की कोणी लिहिली स्लिप. मला वाटलं चुकलं की काय थोडं घाबरलो. म्हटलं आता 20 लोकांबरोबर समोर काहीतरी बोलतील आता आपल्याला. म्हटलं मीच लिहिली. ते म्हटलं एवढे दिवस झाले मी कॅशियर म्हणून काम करतो, खूप सारे लोक स्लिप भरतात. पहिल्यांदा मला स्लिप बघून आनंद झाला की खूप छान हँडरायटिंग आहे तुमचं, नाही का. आणि त्यांनी सगळ्या लोकांसमोर मला ॲप्रिशिएट केलं, छान वाटलं. मग एक छोटीशी गोष्ट आहे. किंवा मी स्वतः MBA ला असताना माझं पेपर प्रेझेंटेशन छान असायचं, तर तिथे मला त्या गोष्टीचा फायदा झाला. म्हणजे मी टॉपर होतो आमच्या कॅम्पसमध्ये. तर इट्स अ बेनिफिट्स ॲक्च्युली. आणि मग मी आता क्लासेस घेताना मग मला एक गोष्ट म्हणजे त्यात पण एक आवड निर्माण झाली. म्हणजे मला चित्र काढायला आवडतात, रांगोळी काढायला आवडते. तसं अक्षरांवर प्रेम करणारा म्हणून पण तुम्ही म्हणू शकता. तर आता मी खूप साऱ्या लोकांना हेल्प करतो. तर त्यांना त्यांच्या लाईफमध्ये एक मॅडम होत्या आपल्याकडे, त्या जेटसाठी प्रिपरेशन करत होत्या. जेटसाठी एक एक्झाम असती, वकील होत्या त्या. तर 2 वर्ष झाले 3 वर्ष झाले ते प्रिपरेशन करत होते, पण 2-3 मार्कांनी त्यांचं राहायचं. मग त्यांना कळायचं ना की एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय होते, आपण एवढा अभ्यास करतोय. मग ह्या वर्षी त्यांनी ठरवलं की मला एकही गोष्टी सोडायची नाही आहे. मग त्यांनी हँडरायटिंगचा पण क्लास लावला आणि त्यांना त्या वर्षी त्यांना पोस्ट मिळाली जेटची. ते अक्षर बघून मार्क कमी देवायची इच्छाच होत झाली नाही पाहिजे. म्हणजे तुम्ही सगळं करता पण तुमचं अक्षरच चांगलं नाही आणि पुढच्याला ते वाचता झालं नाही तर डेफिनेटली तुमचा लॉस आहे त्याच्यामध्ये. एक्झॅक्टली सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे महात्मा गांधीजींनी पण साऊथ आफ्रिकेत असताना तिकडच्या लोकांचे हँडरायटिंग बघितलेत आणि त्यांनी तेव्हा सांगितलं की खराब अक्षर हे तुमचं शिक्षण रिफ्लेक्ट करतं. बरोबर. तिकडचे लोक इतकं छान सुंदर लिहितात. तर मग त्यांनी पण त्या वयामध्ये हँडरायटिंग चांगलं काढण्याचं म्हणजे त्यांनी एक टार्गेट घेतलं की आपण चला हँडरायटिंग. सर हे आता सगळं आपण जे बोललो आहे अल्ट्रा रनिंग किंवा हस्ताक्षराबद्दल बोललो आहे, मला जरा तुमच्या आयुष्याबद्दल थोडंसं बोलायचं आहे. बिकॉज रिअल हिरो आहात तुम्ही. मी हमेशा म्हणतो की हिरो कोणाला म्हणायचं, जो अंधारातून प्रकाशाकडे लोकांना घेऊन जातो. तुम्ही हेल्थच्या बाबतीत सुद्धा लोकांना, खूप साऱ्या लोकांना प्रेरणा ठरलेले आहात. त्यांना तुम्ही जो काही अंधार होता हेल्थचा त्याचा तुम्ही प्रकाशाकडे घेऊन जाण्यासाठी मदत करताय किंवा हस्ताक्षराच्या बाबतीत करताय. पण तुमची ही जी काही जडणघडण आहे किंवा इतरांचा विचार करताय, पुढं लोकांना मदत करण्याचा विचार करतायत, तुम्हाला हे इन्स्पिरेशन कुठून मिळालं? आईवडिलांकडून मिळालं किंवा काही तुमचं बॅकग्राऊंड काय आहे? तसं आम्ही प्रॉपर नागपूरचे. वडील नोकरीनिमित्त भोसरीला आले होते आणि आम्ही लहान असताना ॲक्च्युली वडील वारले आमचे. मग त्याच्यानंतर आमच्या आईंनी आम्हाला सगळं ग्रो केलं, वाढवलं. आमचं शिक्षण वगैरे सगळ्या गोष्टी त्यांनी हँडल केल्या. म्हणजे तो जो फेज होता तो खूप कठीण होता. मग आमची आई वडील कधी गेले तुमचे? तुमचं वय किती होतं? 5 वर्ष. 5 वर्ष होतं. आणि भाऊ 9 महिन्याचा होता. ओके. तर मग आम्ही तिला ॲज अ वॉरियर म्हणून बघतो. म्हणजे एवढ्या कठीण परिस्थितीमधून एवढ्या सगळ्या गोष्टी करणं, शहराच्या ठिकाणी करणं, विदाऊट सपोर्ट करणं, इट्स अ व्हेरी बिग चॅलेंज. आणि आमच्या आजींचा त्यांना साथ होता, आईच्या आई ज्या होत्या त्या. आई एकटीच आहे, भाऊ नाही, बहीण नाही. त्यामुळे मग ते खूप चॅलेंजिंग होतं त्यांना. आणि याच्यात असताना आम्ही मग आमचं शिक्षण करणं, घर सांभाळणं, ग्रो करणं. तर आम्ही त्यांना म्हणजे मी तर म्हणेल की जसं म्हणतात रिअल हिरो त्याच आहेत. इन्स्पिरेशन पण आहे. राईट. ग्रेट. म्हणजे किंवा कसं असतं की तुम्ही एखादी गोष्ट करायची तुम्हाला, तर घरून सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. जसं मी MBA झालं तर मला नोकरी नाही करायची, मला बिझनेस करायचा आहे, तर हा कर. मला GRE द्यायची आहे, हा कर.
किंवा मला ही एक्झाम द्यायची आहे कर, तसंच मला रनिंग करायची आहे कर. म्हणजे आत्तापर्यंत मी त्यांना एखादी गोष्ट विचारली असेल की मला ही गोष्ट करायची आहे, तर ते कधी नाही असं शब्द आला नाही त्यांच्याकडनं. प्रत्येक वेळेस ते पाठीशी आमच्या उभ्या होत्या आहेत आणि त्यामुळेच आम्हाला हे करता आलं ज्या काही गोष्टी आहेत त्या. तर तुमच्या आयुष्यातले अतिशय महत्त्वाची अशी 5 लोक ज्यांनी तुम्हाला आज जिथं कुठे आहात तिथं तुम्ही पोहोचणं त्यांचं योगदान फार मोलाचं असं वाटतं. 5 पेक्षा जास्त असतील पण 4-5 लोकांची. खरं म्हणजे जसं तुम्ही म्हटलं की खूप सारे लोक असतील, पण त्यातल्या त्यात मी तर जसं म्हटलं की आई सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आहे, भाऊ आहे, फॅमिली मेंबर्स आमचे नातेवाईक पण आहेत की जे आम्हाला सपोर्ट करतात. सगळ्यात महत्त्वाचा रोल तर मित्रांचा पण येतो. म्हणजे असे खूप सारे मित्र आहेत माझे की ज्यांनी प्रत्येक क्षणाला प्रत्येक ठिकाणी ते मला हेल्प करतात. म्हणजे मी म्हणेल की द बिगेस्ट ॲसेट आय हॅव माय फ्रेंड्स, की मला म्हणजे सुखदुःखांमध्ये माझ्याबरोबर ते असतात. एक इन्सिडन्स मी तुम्हाला सांगतो. 2022ला कॉम्रेड मॅरेथॉनला मी रजिस्टर केलं होतं साऊथ आफ्रिकेमध्ये. ज्या दिवशी मी रजिस्टर केलं त्या दिवशी खूप खुश होतो आणि त्या दिवशी माझ्या भावाचा वाढदिवस पण होता. आणि मी ज्या लोकांनी त्याला रजिस्टर केलं सगळ्यांना मी फोन केले, अरे आपण जाऊया, प्रॅक्टिस करू, मस्त तिकडे जाऊ दक्षिण आफ्रिकेत, 90 किलोमीटरची रेस करायची आपल्याला, तयारीला लागू वगैरे असं तसं. आणि संध्याकाळी घरी जाताना 7 वाजलेले, आता भावासाठी केक घेऊन जायचं असे सगळे डोक्यात अरेंजमेंट असताना एक गाडी 4 व्हीलर थांबली आणि त्यांनी मागणं फक्त दरवाजा उघडला आणि त्याला मागून एक गाडी धडकली आणि ती गाडी माझ्या गाडीखाली आली आणि माझा ॲक्सिडेंट झाला नाशिक फाट्याला असताना. आणि तिथे मी कोलॅप्स झालो आणि माझा हा जो बोन असतो कॉलर बोन तो तुटला, तर तो बऱ्यापैकी तुटला. मला आवाज आला कटकनी. नशीब म्हणजे बाकी काही ब्लिडिंग वगैरे झालं नाही. मग मी डॉक्टरांना फोन केले, हॉस्पिटलला गेलो. मग ते म्हटले की ऑपरेट करावं लागेल आपल्याला. आणि डॉक्टरांनी सांगितलं की पुढचे 3 महिने तुम्ही रन करू शकत नाही. आणि 6व्या महिन्यात माझी 90 किलोमीटरची रेस होती. रनवारी होती, त्याच्यानंतर कॉम्रेड मॅरेथॉन होती. मग आता जसं माझे तुम्हाला मी म्हटलं की मित्र, नातेवाईक आणि फ्रेंड सर्कल हे खूप छान आहे, ते सपोर्ट करतात. तर 6 दिवस हॉस्पिटलमध्ये माझे मित्र माझ्याबरोबर असायचे. मित्राचंच हॉस्पिटल होतं त्यामुळे त्यांचा खूप सपोर्ट होता, स्टाफचा खूप सपोर्ट होता. असं कधी वाटलंच नाही की खूप मोठ्या मेजर याच्यात ॲक्सिडेंटमधून तुम्ही गेलेला आहात. मेंटली तुम्हाला शांत राहण्यासाठी त्या गोष्टी सगळ्या हेल्प करत होत्या. BP खूप वाढला होता, कोलेस्ट्रॉल लेवल खूप वाढलं होतं, वजन खूप वाढलं होतं. पण ह्या सगळ्या चॅलेंजेसमधून बाहेर येऊन वॉकिंगपासून परत शून्यातून चालू करून ती रेस 3 महिने रेस्ट केला, परत 3 महिन्यात ते अचीव पण करायला मेहनत करून अचीव केलं आणि अचीव केलं आपण ते 2022ला. तर ती माझ्यासाठी एक मोठी गोष्ट आहे. पण हेच आहे की ह्या सगळ्या जर्नीमध्ये गेले 7 वर्षापासून मी जे रन करतोय तर तुमचं माइंडसेट चेंज झालं, तुमचं पॉझिटिव्ह. एखादा व्यक्ती म्हटलं असतं की अरे नाही आता कसं करणार, आता पैसे भरलेत आपण, आता जायचं नाही आहे, हे कसं करणार, ते कसं करणार. तसं नाही, मी कसं करू शकतो याच्यावर आपण काम करतो. मग मी इंटरनेटवर गेलो, डॉक्टरने सांगितलं की 90 दिवस नाही करू शकत. मग जगामध्ये किती ॲथलीट्स आहेत, त्यातले किती लोकांचा कॉलर पण तुटला आहे, त्यातले किती लोकांचं ऑपरेशन झालं आहे, त्यातले किती लोक रिझ्यूम झाले त्यांच्या गेममध्ये. मग असा नंबर आला 60. मग मी पण 60 दिवस काढले ऑपरेशन झाल्यानंतर. आणि नंतर मग मी हा खिशात घालायचो आणि वॉक करायचो हालू नये म्हणून. मग हा पोल तर तो पोल छोटे छोटे पावलं टाकत मी रन करायचो. लोक माझ्याकडे बघायचे की अरे हा असं का बोलतोय. मग मी पहिल्याच दिवशी दगडूशेठला वॉक करत गेलो. दगडूशेठचं दर्शन, मी कुठल्याही मोठी इव्हेंट करायचं असेल तर दगडूशेठ गणपतीकडे जातो, दर्शन घेतो. मग तिथं वॉक करत गेलो. 3 तास लागले. येताना बसनी आलो आणि मग हळूहळू बॉडी ॲक्सेस करत गेलो. आणि ऑलरेडी तुमच्या मसलला मेमरी असते, आधी मी ते करत होतो, माइंड स्ट्रॉंग होतं, त्यामुळे मी ते करू शकलो. आणि ती रेस माझी खूप छान रेस झाली. नो क्रॅम्प, नो पेन, काही त्रास नाही. 12.5 तासात करायचं असतं, 11.5 तासात ती रेस 90 किलोमीटर विदाऊट इंजुरी आपण ती पूर्ण केली. म्हणजे त्याला टाइम असतो, तर तुम्ही पहिला दुसरा असा नंबर येत नाही. टाइम ते टाइमर तुम्हाला पूर्ण केले की तुम्ही ते कम्प्लीट केली. त्यापेक्षा जास्त वेळ लागला तर फेल DNF म्हणून असतं. तर जसं तुम्ही म्हटले की तसं मग माझी आई आहे, मिलिंद सोमन यांचं मी नाव घेईल कारण की त्यांच्यापासून आपल्याला प्रेरणा मिळाली. आशिष कासोदेकर म्हणून जे आहे ज्यांनी 555 किलोमीटर रन केलेलं आहे. किशोर धनकुडे आहेत, टी हारेकर आहेत, द सिक्रेट ऑफ मिलियन. तर ते हे जे पुस्तकं ज्यांची वाचतो मी ते सगळे ऑथर्स असतील ज्यांच्याकडनं मला पॉझिटिव्ह गोष्टी होतात. मी जॅक मला खूप फॉलो करतो बिझनेससाठी, वॉरन बफेट यांना खूप फॉलो करतो. मग ह्या सगळ्या लोकांकडनं मग खरं म्हणजे मला बिझनेस पण व्हायचं होतं, पण त्या बिझनेसचे जे थॉट प्रोसेस आहे ती मला रनिंगमध्ये कामी पडली. म्हणजे तुम्हाला मोठे विचार करण्याचं जे काय आहे ते सगळ्या गोष्टी मला त्यात युजफुल झाल्या. असे काही 1-2 प्रसंग ज्यावेळी रनिंग सोडायचं किंवा
असा विचार आला की नाही यार आता करू शकत नाही? जसं एक प्रसंग सांगितला की तुम्ही तिथं बोनस फ्रॅक्चर झालं तर करू शकत नव्हते. हा म्हणजे असं माझ्या मनात अजून तरी आलं नाही आहे आणि मला नाही वाटत कधी येईल म्हणून, कारण की ते माझा श्वास आहे, माझा प्राण आहे. रनिंग तर त्यांनीच सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तुम्हाला, नाही का. आणि असं कधी मला बोर नाही होत की जेवढं मी रन करतो ना तेवढं मी मेडिटेशन स्टेजमध्ये जातो. तर इट्स मेडिटेशन फॉर मी. म्हणजे जेवढं मी एकटा रन करतो, सोलो रन करतो आणि एक आफ्टर सर्टन किलोमीटर मग मी माझ्या झोनमध्ये असतो. येस, वर्तमानात माणूस जातो. हां, तर मग मला नाही वाटत, माझी तर इच्छा आहे की मी वयाच्या 80व्या वर्षी साऊथ आफ्रिकेत आता वय काय तुमचं? मी आता 37. 37 आहे. ओके. तुम्हाला काय वाटतं तुमच्या सक्सेसचं काय असं सिक्रेट आहे? कन्सिस्टन्सी सगळ्यात महत्त्वाची आहे. ओके. कन्सिस्टंट जे काही करताय ते कन्सिस्टंट रोज करा आणि 1% इम्प्रोव्हायझेशन. येस येस हे तुमच्या सक्सेसचं. हां, तुम्हाला एक गोष्ट सांगायला आवडेल. इन 1990 1990च्या दशकामध्ये लोक फेल व्हायचे कारण की त्यांना इन्फॉर्मेशन मिळत नव्हती, त्यांना गोष्टी कळत नव्हत्या, कसं चालतं काय चालतं. पीपल आर फेल ड्यू टू लॅक ऑफ इन्फॉर्मेशन इन 1990. इन 2020 पीपल आर फेल ड्यू टू लॅक ऑफ इम्प्लिमेंटेशन. माहिती सगळंच आहे, तुम्ही गुगलवर जा, तुम्ही यूट्यूबवर जा, सोशल मीडियावर जा, तुम्हाला सगळं तुम्ही काही टाका, नॉलेजची भरमार आहे. हां, भरमार आहे. पण तरी लोक फेल आहेत का? कारण की इम्प्लिमेंट कोण नाही करत आणि इम्प्लिमेंटेशन इज व्हेरी टफ जॉब. असं म्हणतात एज्युकेशन इज इन्फॉर्मेशन नॉट अ ट्रान्सफॉर्मेशन. शिक्षण माणसाला इन्फॉर्मेशन करतं, इन्फॉर्म करतं, आयुष्य बदलत नाही. आयुष्य बदलायचं असेल, जे शिकलाय ते इम्प्रुव्हाइज केलं तरच आणि ती कंटिन्यूली तर तुमचं आयुष्य ट्रान्सफर तुमचं आयुष्य ट्रान्सफॉर्म. तर आता जसं तुम्ही म्हटलात तर मी फोकस करतो की ट्रान्सफॉर्मेशन या शब्दावर. माझं व्हर्जन आधी भूषण 1.0, मग 2.0, मग 3.0, मग स्वतःला तुम्ही ट्रान्सफॉर्म करत राहणं महत्त्वाचं आहे. आणि विच इज व्हेरी डिफिकल्ट. लोकांना कम्फर्ट झोन सोडणं खूप अवघड असतं. मी म्हणेन की तुम्ही कम्फर्ट झोन सोडा. आयुष्यात तुमच्या काही बकेट लिस्ट असेल ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. मान्य सगळ्या गोष्टी पूर्ण नाही होणार, पण त्यातल्या तुम्ही 10 तर काही 10 मध्ये 4 होतील, पण 40% तुमची इम्प्रूव्हमेंट झाली. राईट. तर आयुष्य जगा. म्हणजे गेली 7 वर्षापासून मी आयुष्य जगतोय. आज जरी मी गेलो मला रिग्रेट नाही आहे, कारण की खूप साऱ्या मेमरीज आहेत, खूप साऱ्या गोष्टी बोलू शकतो आपण, सांगू शकतो. रनिंगमुळे खूप सारं एरिया फिरायला भेटला, खूप साऱ्या लोकांना भेटायला मिळालं. तर आयुष्य बदलत गेलं आणि इट्स अ जर्नी. मी फायनल गोलवर कधीच विचार करत नाही की माझी ती इव्हेंट पूर्ण होईल की नाही, पण त्यासाठी लागणारं जो काय कष्ट करायचे जे काय आहेत, रोज सकाळी 4:30ला उठणे, 5ला उठणे, मग तुमचं ट्रेनिंग पूर्ण करणे. आता सध्या आयर्नमॅनसाठी तयारी करतो तर मला सकाळी 5:30 वाजल्यापासून तर कमीत कमी 10 वाजेपर्यंत माझा पूर्ण वेळ ब्लॉक असतो ट्रेनिंगमध्ये. त्याच्यानंतर घरी जाऊन मग तुम्ही तुमचं जेवण वगैरे केल्यानंतर मग तुम्ही तुमच्या बिझनेसकडे लक्ष देणे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करणं आहे आणि ही फेज तुम्ही एन्जॉय करता. बरोबर. मी सिंहगड जातो दर आठवड्यातून एकदा, जायचो आधी. तर मस्त 2-3 वेळा सिंहगड तुम्ही खाली वर करायचे. अरे 2-3 वेळा एकाच वेळेस. असे आपल्या पुण्यामध्ये असे काही लोक आहेत की ज्यांनी 23 वेळा तो सिंहगड नॉनस्टॉप खाली केलेला आहे. आम्हाला असे लोक भेटलेत की ज्यांचं वय 80 आहे, 85 आहे, विदाऊट स्टिक ते वरती चढतात, उतरतात. तर मग हे इन्स्पिरेशन आहेत आपल्यासाठी. म्हणजे माझं तर काहीच नाही वय, नाही का, आय एम टू यंग. ते लोक ह्या वयात ते सगळ्या गोष्टी करतात आहेत, तर मग आपण का नाही. आणि मग त्यावेळेस असं वाटायचं की अरे आपण हे चुकीचं तर करत नाही ना. माझे मित्र ऑफिसमध्ये गेलेत, काम करतात, पैसे कमवतात, पण मग नंतर असं वाटतं की नाही, मला जे पाहिजे, प्रत्येकाचे प्रायोरिटीज, माझी प्रायोरिटी वेगळी होती आणि मी एन्जॉय करतो ह्या सगळ्या गोष्टी. मग सिंहगडला जायचं असेल तर तुम्हाला सकाळी 4:30ला उठावं लागतं. मग तिथं जायला 1 तास लागतो, 50 किलोमीटर आहे घरापासून. तिकडून यायला 1.5-2 तास लागतात. म्हणजे तुमचा जवळपास अर्धा दिवस जातोच नाही म्हटलं तरी. पण हे सगळं एन्जॉय करतोय. मला असं वाटतं की तुम्ही जर विचारलं की लोकांनी आयुष्यात, म्हणजे मुलं विचारतात 11-12 नंतर की काय करावं, नाही का आयुष्यात आम्ही, तर मी सांगतो की तुम्ही पहिले पॅशन शोधा. एक्झॅक्टली. मग आता पॅशन कशी शोधणार, कशाला म्हणणार की माझं पॅशन काय? अशी कुठली गोष्ट आहे की तुम्ही 24 तास नॉनस्टॉप करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं भूक विसराल, ताण भूक विसरून ते करा, झोप पण तुम्हाला बोर नाही होणार. बोर नाही होणार, वाटणार नाही की आराम करू, दुसरं काहीतरी करू. तर मी तुम्हाला रनिंग हे माझं पॅशन आहे असं का सांगू शकतो, कारण तुम्ही 24 तास, 28 तास 1 मिनिटं न झोपता मी रन केलेलं आहे. वा. तर हे माझं पॅशन आहे, कारण की मी ते मला आवडतं. तुम्ही सांगा 20 तास पळायला सांगा, 40 तास पळायला सांगा, कारण की जेवढं मी जास्त वेळ पळतो ते माझ्यासाठी त्रास होतो, प्रॉब्लेम होतात, ब्लिस्टर्स येतात, फोड येतात, क्रॅम्प येतात, पण ते एन्जॉयमेंट आहे आमच्यासाठी. बाकीच्यांसाठी ते प्रॉब्लेम्स आहेत, आमच्यासाठी ते एन्जॉयमेंट आहे.
तर तुम्ही तुमचं पॅशन शोधा. तुम्हाला तुमचं पॅशन शोधलं तर तुमचं कॉम्प्युटर कोण नाही आहे, मग यू आर द कॉम्प्युटर विथ युअर सेल्फ. मग तुमचं स्वतःचेच रेकॉर्ड ब्रेक करत ब्रेक करत राहा. तर ह्या सगळ्या मग लोकांना हेच सांगणं आहे की आयुष्य जगा, आयुष्य खूप सुंदर आहे, छान छान लोकांना भेटा, त्यांच्याकडनं शिका, काही गोल्स ठेवा लाईफमध्ये. खूप सारे गोल्स ठेवू नका, कारण की ते पूर्ण होत नाहीत सगळेच एका वर्षात. मला असं माझ्या अनुभवातून कळलं की तुम्ही एका वर्षामध्ये 3 गोल्स पूर्ण करू शकता. ते कसं 100 दिवसाचे गोल्स घ्यायचे. 100 दिवसामध्ये एक गोष्ट तुम्ही अचीव केली, पुढच्या 100 दिवसात दुसरी गोष्ट अचीव केली, 365 दिवसामध्ये 3 गोल तुम्ही अचीव करू शकता आरामात. तर मग तुम्ही वर्षाला 3 गोल घ्या. नाही 3 गोल पूर्ण होतील, 1 गोल पूर्ण झाला तरी तुम्ही मास्टर असता. बरोबर. गोल तुमचं स्मार्ट असलं पाहिजे, स्टँड फॉर बरंच काय आहे. नाही आपल्याला सगळं माहिती आहे, पण ते इम्प्लिमेंट होत नाही. मग तुम्ही तुमच्याकडे 3 गोष्टी पाहिजे. एक्झॅक्टली तुम्हाला लाईफमध्ये काय पाहिजे, काय करायचं आहे, मग ते करण्यासाठी काय करावं लागेल आणि ते कधीपर्यंत करायचं आहे, डेडलाईन. खूप साऱ्या वेळेस म्हणजे बिझनेसमध्ये मी बघितलं की मी टार्गेट्स ठेवायचो पण त्याला डेडलाईन्स नसायच्या, मग ते अचीव न ठेवत. किंवा अरे हा वेळ करू, आपण आज करू, उद्या करू, पण ते जर तुम्ही डेडलाईन टाकले तर त्या गोष्टी खूप फास्ट होतात. तर तुमच्याकडे तुम्हाला एक्झॅक्टली काय पाहिजे आयुष्यात हे माहीत पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ते कसे मिळवता येईल, मग त्याचे स्टेप ऑफ ॲक्शन. आणि तिसरी गोष्ट म्हणजे डेडलाईन्स. एवढं जरी केलं तरी तुम्ही आज आहात आणि उद्या ह्याच्यामध्ये खूप फरक तुम्हाला दिसेल. फॅन्टास्टिक. आणि तुमची ती आयडिया तर खूप छान वाटली मला की तुम्ही असं ठरवू नका उद्यापासून डायरेक्ट 5 किलोमीटर वॉक करायचं आहे. सकाळी उठा, पहिलं तर टार्गेट करा की 5-15 मिनिटं अगोदर उठायचं. राईट. खूप छान वाटलं मला ते. छोटे गोष्ट, बाहेर जाऊन सूर्य बघून या. 5 किलोमीटर वॉक करायची गरज नाही आहे. आणि टप्प्याटप्प्याने मग तुम्ही ते इम्प्रूव्हाइज करा. म्हणजे कोणत्याही गोलसाठी जे तुम्ही सांगितलं ते खूपच मार्मिक होतं असं मला वाटतं. की जर याच्यावरती मग ते आर्थिक गोल असेल, तुमचं ते शारीरिक गोल असेल, तुम्ही डाएट घेतलं, तुम्हाला मी सांगितलं की उद्यापासून तुम्ही सकाळी प्रोटीन खायचं आहे, 2 अंडी खायचे आहेत, दुपारी तुम्हाला 1 कप तुम्हाला ताक प्यायचं आहे, संध्याकाळी असं खायचं आहे, आणि तुम्हाला मल्टीग्रेन तुम्ही भाकर चालू करा, तुम्ही सलाड चालू करा. एकाच दिवशी तुम्ही सगळ्या गोष्टी जर केल्या तर दुसऱ्या दिवशी तुम्ही आजारी पडाल. हो. तुमच्या बॉडीला हजारो म्हणजे कितीतरी वर्षांची हॅबिट आहे तुम्ही तोडताय. किंवा तुम्ही एकदम शुद्ध हवा पण तुम्हाला सहन होत नाही आणि एकदम प्रोटीन पण तुम्ही शरीरात गेला तर तुम्हाला सहन होत नाही, डायजेस्ट होत नाही. तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही चहा पिताय ना आणि तुम्हाला वाटतं चहा सोडायचा आहे, मग एकदम उद्यापासून मी चहा पिणार नाही असं नाही. मग तुम्ही 4 कप चहा पिताय, 3 कप घ्या, मग 2 कप घ्या, मग 1च कप घ्या, मग विदाउट शुगर घ्या, मग गरम पाणी प्या. मग हळूहळू तुम्ही जी गोष्ट ग्रॅज्युअली, मला एक गोष्ट रनिंगने शिकवली, काही करा आयुष्यात ग्रॅज्युअली जा. मान्य आहे तुमच्या बाजूने तुम्ही लुना चालवताय आणि बाजूने तुमचे एकदम 200cc गाड्या चालल्यात फास्टने, असं वाटतं की आपण मागं पडतोय काय. पण काही अंतरानंतर तुमचा पेस कॉन्स्टंट असतो आणि जिंकतो आहे आणि असंच आहे. मग इथे तुमचे फेल्युअरचे चान्सेस खूप कमी होतात. आता जे हेल्थकडे लक्ष देत नाही आहेत, नुसते पैसे कमवण्याकडे लक्ष देत आहेत, तरी ते पुढे गेले तरी ते काही कमवलेले पैसे उद्याच्याला हेल्थ रिकवर करण्यासाठी खर्चच करायचे. बरोबर. आणि तुम्ही जरा कमी पैसे कमवताय पण हेल्थ मेंटेन ठेवता, तुम्ही त्यांच्या पुढे जाणारच आहात. खरं म्हणजे ह्या 2 गोष्टी एकत्र मॅच करता येत नाहीत. खरं म्हणजे पैसे जास्त कमवणे बरोबर आहे का चुकीचं आहे, किंवा हेल्थ नाही, पण तेच आहे, प्रत्येकाचं आपलं महत्त्व, प्रायोरिटी आहे. पण मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्ती 30 मिनिटं 40 मिनिटं काढू शकतो आणि त्यांनी ती प्रायोरिटी ठेवायला पाहिजे व्यायामासाठी. व्यायाम जेवढा महत्त्वाचा आहे तेवढे तुमचे आर्थिक गोल्स पण खूप महत्त्वाचे आहेत. जसे तुम्हाला SIP आफ्टर 50, तुमच्याकडे फिटनेस असल्याशिवाय आर्थिक गोल अचीव करू शकत नाही. हा माझं हे वैयक्तिक मत आहे. म्हणजे मी एक वाक्य वाचलेलं, तुम्ही जर फायनान्शियल प्रॉब्लेम मध्ये असाल ना तर तुम्ही फिजिकल ऍक्टिव्हिटी करा. हो, राईट. हा, तुम्ही पुढे जाल, कारण की तुमचं ते हॅपी हॉर्मोन सिक्रेट होतात, स्ट्रेस लेवल तुमची कमी होती, क्रिएटिव्हिटी वाढते, अपॉर्च्युनिटी दिसतात, नाहीतर तुम्ही नैराश्यामध्ये जाता. राईट. फिजिकल ऍक्टिव्हिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. मला जे मी फार काही करत नाही पण जे काही थोडंफार करून जातं मला माहित आहे. ॲग्री. सो अजून काय तुम्हाला सांगायचं ऑडियन्सला जे तुम्हाला वाटतं की महत्त्वाचं राहिलंय, माझ्याकडनं विचारायलाच राहून गेलंय आणि जे ऑडियन्ससाठी खूप महत्त्वपूर्ण असू शकेल? हेच आहेत की खूप सारे पुस्तकं वाचायला चालू करा. वा, म्हणजे मला आतापर्यंत जेवढ्या लोकांना मी इथं बोलवलं ना, बऱ्यापैकी 90-95% लोकांनी एकच सांगितलं की पुस्तकं वाचा. कोणती पुस्तकं वाचायची? हा, पण मी आता याच्यात अजून एक गोष्ट ऍड करतो. फक्त पुस्तकं वाचून गोष्टी बदलणार नाहीत, तर ते तुम्ही इम्प्लिमेंट करायला. ऍक्शन महत्वाचे आहेत. म्हणजे ज्यावेळेस माझं MBA पूर्ण झालं
आणि ज्यावेळेस मी मार्केटमध्ये आलो त्यावेळेस मला कळलं की आणि मी पुस्तकं वाचायला चालू केलेत, म्हणजे फायनान्सवर असतील, बिझनेसवर असतील. तेव्हा मला कळलं की मी जे एज्युकेशन घेतलं आतापर्यंत त्याच्यापेक्षा हे रिअल एज्युकेशन आहे आणि हे खूप महत्त्वाचं आहे. आपण मुलांना शाळेमध्ये म्हणतो की अरे अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर आणि पुस्तकं वाच, पण कुठले बाहेरचे आपण पुस्तक वाचायला घेतलं की टाइमपास करू नको. पण त्यांना तेव्हापासून सवय लावणं महत्त्वाचं आहे आणि ते तुम्हाला पुस्तकात जग दाखवतं, बाहेरचं काय चाललंय काय नाही, नवीन जगात काय चाललंय त्या गोष्टी. पण नुसतं ते तुम्ही वाचून थांबू नका, त्या तुम्ही इम्प्लिमेंट करा, तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर तुम्ही जसं म्हटलं की कुठली पुस्तकं वाचायला पाहिजे, तर मला सेल्फ हेल्प पुस्तकं वाचायला आवडतात, त्याच्यानंतर बिझनेस रिलेटेड वाचायला आवडतात, इन्व्हेस्टमेंटवर काय असतील तर ते वाचायला आवडतात. मी फ्रिक्शन पण वाचतो, नॉवेल्स वाचतो खूप सारे. म्हणजे माझी इंग्लिश वाचण्याची सुरुवात झाली ती चेतन भगतच्या पुस्तकांपासून. चेतन भगत जे खूप सोप्या साध्या भाषेत होतं. मी सुधा मूर्तींचं पुस्तक वाचलं होतं, वाईज अँड अदरवाईज. ते खूप छान पुस्तक होतं. म्हणजे ते मी 2005 वाचलं असेल, पण त्याच्या स्टोरी अजूनही आठवतात मला. आणि त्यांच्याकडनं खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. नारायण मूर्तींकडनं आलं, सुधा मूर्तींकडनं आलं. किंवा एक विजन बोर्ड आपण जे म्हणतो, आता मी माझ्या घरामध्ये लॅपटॉपमध्ये मोबाईलमध्ये एक विजन बोर्ड बनवून घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये मला जे लोक आवडतात, जे लोक मला इन्स्पायर करतात त्यांचे सगळ्यांचे छोटे छोटे पुस्तकं लावलेत. मग त्याच्यामध्ये जसं तुमच्या कॅबिनमध्ये मी रतन टाटांचं हे बघितलं, फोटो बघितला. तर तसं सिद्धार्थ राजशेखरांचा पण मी कोर्स केला होता, त्यांचा पण माझ्या त्या विजन बोर्डमध्ये त्यांचा फोटो आहे. मला काही गोष्टी अचीव्ह करायच्या आहेत, जसं की मला टेडेक्स टॉकला जायचं आहे, तर मग मी टेडेक्स टॉकचं नाव टाकलं आहे. मला पब्लिक स्पीकिंग करायचं तर स्पीकरचं टाकलेलं आहे. आणि काही जसं टी हार्वेकरांचं पण आहे, टॉनी रॉबिन्सचं पण आहे. असे सगळ्या जगातल्या भारतातल्या सगळ्या इन्फ्लुएन्सर, सचिन तेंडुलकरकडनं मी खूप साऱ्या गोष्टी शिकलो. ॲज अ पर्सनल म्हणून मला ते खूप आवडतात. तुमची मॅच हारतीये किंवा जिंकते ही स्टेबल काम असतात. तर तुम्ही पण तुमच्या परिस्थितीमध्ये तुम्ही यू शुड ऑलवेज काम, की तुम्ही एकदम घाबरून पण जाऊन चालणार नाही किंवा गडबडून चालणार नाही, किंवा तुम्ही खूपच अचिव्हमेंट झाली तर खूप हुरळून पण जाऊन चालणार नाही. तर यू शुड बी व्हेरी काम, पेशन्स, आणि यू शुड नो की व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, नाही का. तर ह्या सगळ्या लोकांकडनं आपण शिकत जातो खूप साऱ्या गोष्टी. तर असेच जर्नी चालू. इन शॉर्ट सरांचं म्हणणं असं आहे की पेपरात येण्यासाठी खूप सारा अभ्यास केला, पेपरात मार्क पडण्यासाठी खूप सारा अभ्यास केला. आता वापरात येणारं शिक्षण घ्या, आणि वापरात येणारं शिक्षण हे तुम्हाला सेल्फ हेल्प बुक असतील, फायनान्शियल रिलेटेड बुक्स असतील, किंवा काही इन्स्पिरेशनल लीडर्स असतील, त्यांना फॉलो करून तुम्ही वापरात येणारं शिक्षण घ्या, तरच जीवनामध्ये यश मिळू शकतं. सरांबरोबर खूप साऱ्या गप्पा मारू शकतो. एवढंच चांगलं नॉलेज डीप आणि बेस्ट वेने ते डिलिव्हर करतात. पण पॉडकास्ट एक वेळ आहे, त्याचं थोडंसं भान ठेवून आपण इथंच थांबतो आहे. पुढच्या वेळेला सरांना परत एकदा बोलवणार असं मला वाटतं आहे. पुढच्या वेळेला आपण परत एकदा त्यांच्याकडून अजून काही टिप्स घेण्याचा प्रयत्न करू. तर भूषण सर, तुम्ही इथं आलात आणि सगळ्यांना एवढं सगळं मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. तुम्ही आजच्या या पॉडकास्टला मला बोलवलं आणि माझी जर्नी एक्सप्लोअर करायला, उघडायला मदत केली. त्यातून खूप साऱ्या गोष्टी पुन्हा मला रिमाइंड झाल्या. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्स.